नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये काठाची सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी ही फ्रंट डिझाईन तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये कशी स्टिचिंग करायची हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता आजकाल खूपच ट्रेंडिंगमध्ये आपली ही डिझाईन आहे ती तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तुम्ही जर संक्रांतीसाठी न्यू डिझाईन शोधत असाल तर नक्की ही डिझाईन ट्राय करून बघा. अगदी फिनिशिंगमध्ये स्टेप बाय स्टेप मी पुढे कसं याचं स्टिचिंग करायचं ते सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी बारीक-सारीक टिप्स मी इथे पुढे सांगितलेले आहे, जेणेकरून प्रिन्सेस कटचा साइड पार्ट कसा जोडायचा अगदी फिनिशिंगमध्ये पफ येण्यासाठी. आणि बघू शकता फायनल लूक आपला या पद्धतीने येणार आहे ब्लाउजचा अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये. चला तर मग वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर येथे बघू शकता संपूर्ण ब्लाऊज मी परफेक्ट असा कटिंग करून घेतलेला आहे. आणि याचा तुम्हाला पेपर कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. 36 साईजचा मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचा अगदी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथे बघा आता आपण स्टिचिंग करायला घेऊया. तर इथे फ्रंट पार्टला मी गळा आहे तो या पद्धतीने 6.5 इंचावरती घेतलेला आहे. आणि असा हा डायमंड शेपचा आकार आहे तो मी देऊन घेतलेला आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये कोणताही शेप असा डिझायनर शेप आहे तो खालच्या साईडने देऊ शकता. ठीक आहे. तर 6.5 इंचावरती मी गळ्याचं मार्किंग करून आकार आहे तो गळ्याचा देऊन घेतला. आणि ते बघा डबल फोल्डमध्ये मी कॅनव्हास घेतलेला आहे. आणि असं मधोमध कॅनव्हास आहे ते ठेवून घ्यायचं आहे. आणि आता जो अस्तरवरती आपण ड्रॉ केलेला शेप आहे गळ्याचा तो जसा आहे तसा ॲज इट इज छापून घ्यायचा आहे. तर इथे मध्यापासून बघा कॅनव्हास आपल्याला ठेवायचा आहे. मी ते लाईन आखलेली आहे. ठीक आहे. तर इथे या पद्धतीने आपला गळ्याचा शेप आहे तो कॅनव्हासवरती मी छापून घेतलेला आहे. आणि त्याच्याकडेने 1 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपला गळ्याचा शेप आहे तो परफेक्ट इथे तयार झालेला आहे. तुम्हाला जर अजून डीप हवा असेल तर तुम्ही 7 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तर इथे आता हा गळा आहे तो आपण कट करून घेऊया. गळ्याचा शेप आहे तो मी इथे कट करून घेतला. तर इथे खालच्या साईडला फोल्ड आहे तिथे पण मी इथे कटिंग करून घेतलं. तर बघू शकता हा आपला गळ्याचा शेप आहे तो किती सुंदर आलेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये. तर आता हे आपल्याला मेन अस्तरावरती आपल्याला हे आता या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आणि प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये ठेवून घ्यायचं. तरी मी इथे एक शिलाई देऊन घेतलेली आहे. तुम्ही प्रेस पण करू शकता किंवा शिलाई पण देऊ शकता. जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल लगेचच ब्लाऊज स्टिच करायचा असेल फटाफट तर या पद्धतीने नक्की ट्रिक वापरा माझ्यासारखी. तर मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे बघू शकता अगदी कडेकडेने. या पद्धतीने कॅनव्हास आहे ते मी अटॅच केलं. आणि आता ते एक्स्ट्राचं जे गळा आहे तो छोटा होता अगोदर तो मी कट केला. बघू शकता अस्तर आहे ते कट केलं आपल्या गळ्याच्या कॅनव्हास पट्टीच्या कडेकडेने अगदी फिनिशिंगमध्ये. आता दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने आपण कॅनव्हास आहे त्याच्यावरती शिलाई देऊन घेऊया. हवं तर तुम्ही याला व्यवस्थित प्रेस पण करू शकता. तर इथे बघा कॅनव्हासच्या कडेकडेने मी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गळा कट करून घेतलेला आहे. आणि दोन्ही साईडचं कॅनव्हास आहे ते परफेक्ट लागलेलं आहे का ते चेक करायचं. आणि कुठे कमी जास्त असेल तर ते नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. तर येथे बघा या पद्धतीने आपला गळ्याचा शेप येणार आहे. तर तुम्ही ड्रॉ करून घेतला. आता मेन फॅब्रिकवरती आपण काय करायचं आहे हे अस्तर आहे ते ठेवून घ्यायचं आहे. तर सरळ बाजू मी या पद्धतीने मेन फॅब्रिकची घेतलेली आहे. आणि दोन्ही पार्ट या पद्धतीने फ्रंट पार्ट ठेवून घेतलेले आहेत. तर याला व्यवस्थित आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. तर बघा मी एक पार्ट तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप इथे कसं स्टिच करायचं ते दाखवते. तर आता कॅनव्हासच्या कडेने 1/2 इंचाचं अंतर सोडून आता आपल्याला बारीक शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी फिनिशिंगमध्ये. 1/2 इंचाचं अंतर सोडायचं आहे. आणि आता मेन फॅब्रिक व्यवस्थित कट करून घ्यायचं गळ्याच्या कडेने. आणि ते कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला गळा आहे तो अगदी डिटेलमध्ये परफेक्ट आतल्या साईडला टर्न होणार आहे. तर इथे बघा अस्तरावरती या पद्धतीने नखाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं. आणि त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर याने काय होतं आपलं अस्तर आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला टर्न होतं. तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमचं शिलाईचं काम आहे ते अगदी सोपं होणार आहे. आणि कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत. बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये लागतं. आता याच्यावरती आपण टॉप शिलाई देऊन घेऊया या पद्धतीने. अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला बारीक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा अगदी परफेक्ट आपलं फिनिशिंगमध्ये गळ्याचा इथे गळा आहे तो तयार झालेला आहे. आता
मेन फॅब्रिकच्या कडेकडेने अस्तरवरती टिप मारून घेऊया आपण. म्हणजे आपला हा फ्रंट पार्ट आहे तो रेडी झालेला आहे बघू शकता. अगदी कॅनव्हास लावून परफेक्ट इथे मी रेडी करून घेतला. आता अस्तरच्या कडेकडेचं आपलं मेन फॅब्रिक आहे ते फिनिशिंगमध्ये कट करून घेऊया. तर इथे कॅनव्हास लावायची माझी पद्धत पण अगदी सोपी आहे आणि झटपट आपलं ब्लाऊज आहे तो स्टिच करून होतं कमीत कमी वेळामध्ये. तर इथे ब्लाऊजचा काट आहे बघू शकता. तर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि या पद्धतीने आपला काट आहे तो येणार आहे बघू शकता. हवं तर तुम्ही सरळ पण लावू शकता किंवा असं थोडंसं क्रॉस तिरकं खालच्या साईडने घेतलं तरी देखील ते छान दिसणार आहे. तर बघा या पद्धतीने थोडंसं क्रॉस घेतलेलं आहे मी. तर तुम्हाला 1 इंचाचं 1.5 इंचाचं जेवढं तुम्हाला काट लावायचं आहे तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. तर मी इथे मला एवढं छोटंसं लावायचं होतं म्हणून मी ते मार्किंग करून घेतलं गळ्याच्या कडेने. तर आता हे काट मी कशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे बघा आणि मोराची डिझाईन आहे ती आपल्याला वरती आणायची होती. त्याच्यामुळे इथे व्यवस्थित फोल्ड करून घेतलं मी फिनिशिंगमध्ये. आता हे लावायचं आहे आपल्याला कारण की असं थोडंसं कर्व शेपमध्ये लावायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, शिलाई देताना इथे थोडंसं दाबाच्या साईडला बोट ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला हवं तसं आपल्याला काठ आहे तो वळवता येतो अगदी इझिली. सरळ जर तुम्ही लावत असाल तर डायरेक्टली तुम्ही शिलाई देऊ शकता आणि जर तुम्हाला थोडंसं कर्व शेपमध्ये जर काठ लावायचे असतील तर अशी ही ट्रिक वापरायची आहे. दाबाच्या पाठीमागच्या साईडला बोट ठेवायचं आहे प्रेस करून आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला हवं तसं आपल्याला ते काठ आहे ते गोलाकारमध्ये लावता येतं. तर ही एक ट्रिक्स लक्षात ठेवा. बघू शकता या पद्धतीने. तर इथे आता या पद्धतीने आपला काठ आहे तो येणार आहे बघा. तर वरच्या साईडने मी काठ आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेतला. आता आपण ते स्टिचिंग करून घेऊया. तर इथे बघा अगदी कडेकडेने बारीक शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने व्यवस्थित अगदी खेचायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला लावून घ्यायचा आहे काठ. आणि तुम्ही बघू शकता किती इझिली आपला काठ आहे तो लावून झालेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये. ते एक्स्ट्राचा आहे ते मी काठ आहे तो कट करून घेतला. तर इथे बघू शकता आपला फ्रंट पार्टची काठाची ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी डिझाईन आहे ती अगदी परफेक्ट मी ते तुम्हाला स्टिच करून दाखवलेली आहे. आणि आतल्या साईडनं पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि वरून पण फिनिशिंग बघू शकता. किती सुंदर आपला इथे काठ आहे तो फिनिशिंगमध्ये लागलेला आहे. ठीक आहे. आणि इथे आपला गळ्याचा शेप पण बघा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे. तर एवढ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत. अगदी डिटेलमध्ये माझ्या चॅनलवरती तुम्हाला सोप्या पद्धतीने घरबसल्या शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनो. ज्यांनी शिवणकाम करून पण त्यांना जमत नाही आहे परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा, तर माझ्या चॅनलवरती तुम्ही अजून व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला सहज लक्षात येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज ड्रेस कसे स्टिचिंग करायचे. तर आता दुसरा पार्ट पण मी तुम्हाला लगेच स्टिच करून दाखवते. तर इथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की आपण रिपीट करत आहोत हा पार्ट. तर बघा सेम त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकवरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि कॅनव्हासवरती आपण गळ्याच्या कडेकडेने टीप मारून घेतली 1/2 इंचाचं अंतर सोडून. आणि ते अस्तराच्या आता आतल्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि अस्तर टर्न करून घेतलं. ठीक आहे. आणि ते एकाला समोरासमोर गळा आहे तो मी लावून घेतलेला आहे बरोबर आहे का नाही. आणि नंतर मग दाबशिलाई देऊन घेतली. बऱ्याच वेळा काय होतं थोडंसं खालीवर आपला शेप आहे तो गळ्याचा होतो. तर त्यासाठी अगोदर चेक करून घ्यायचं असतं नेहमी गळ्याचा शेप बरोबर आहे का नाही. तर इथे बघा आता मी अस्त्रावरती कडेकडेने शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं. सेम आत्ता जो आपण पार्ट केला सेम त्याच पद्धतीने आता याला पण आपण काट लावून घेऊया. व्यवस्थित हवं तर तुम्ही पिनअप करून घेऊ शकता जर तुम्ही नवीन शिकत असाल तर. ठीक आहे. तर बघू शकता आकार व्यवस्थित आपला बरोबर आहे की नाही, एकसारखं काट लागते की नाही ते मी चेक करून घेतलं. आणि सेम त्याच पद्धतीने आता अगदी बारीक शिलाई देत मी हा पार्ट आहे तो काटाचा जोडून घेतलेला आहे फ्रंट पार्टला. आणि एवढी सुंदर आणि डिसेंट डिझाईन दिसते ही घातल्यानंतर मैत्रिणींनो. खूप सुंदर लुक येतो आपल्या ब्लाऊजला अगदी एवढ्याशा छोट्याशा काठामुळे. तर बघा दोन्ही साईडला मी मोराची डिझाईन व्यवस्थित काठाची आणलेली आहे. आणि या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो रेडी झालेला आहे बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये.
तर आता नुसताच काठ लावून पण आपल्याला जमणार नाही आहे, कारण की साईड पार्ट आपला प्रिन्सेस कटचा अगदी फिनिशिंगमध्ये कसा जोडायचा हे पण आपल्याला पाहायचं आहे पुढे स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ स्किप करू नका, अजून छोट्या छोट्या मी टिप्स पुढे सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर इथे मी दाबशिलाई परत एकदा देऊन घेतलेली आहे डबलची, म्हणजे अजून फिनिशिंगमध्ये आपला गळा आहे तो दिसतो. ठीक आहे, फ्रंट पार्ट आपला परफेक्ट इथे रेडी झालेला आहे. आता आपला साईड पार्ट आहे प्रिन्सेस कटोरीचा, तो आपण मी इथे बघू शकता तो पण जोडून घेतलेला आहे अस्तरावरती. तर आता तो जोडायचा कसा, बऱ्याच मैत्रिणींना काय होतं, प्रिन्सेस पार्ट आहे तो जास्त होतो किंवा साईड पार्ट तरी जास्त होतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला प्रिन्सेस कटोरी या पद्धतीने अगोदर जोडून बघायची आणि नंतर मग काय करायचं आहे, याला पण एक सिक्रेट टिक सांगते तुम्हाला. जिथे प्रिन्सेस कटोरीचा गोलाकार शेप आलेला आहे तिथे पण असं पाठीमागच्या दाबाच्या साईडने ते बोट ठेवायचं आहे आणि असं गॅदर देऊन घ्यायचे आहेत. बघू शकता, म्हणजे काय होतं, प्रिन्सेस कटोरी आपली परफेक्ट बसली जाते. तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात, कटिंग करतात आणि लगेच स्टिचिंगचा व्हिडिओ न बघता स्वतः स्टिच करायला घेतात आणि कुठे काही प्रॉब्लेम आला, साईड पार्ट जास्त झाला किंवा कटोरी जास्त झाली तर लगेच कमेंट करतात की एकदम अजिबात ब्लाऊज चांगला बसलेला नाही, चुकीचं कटिंग आहे, असे कमेंट्स करत असतात. तर मैत्रिणींनो, स्टिचिंगचे व्हिडिओ नक्की बघत चला, छोट्या छोट्या टिप्स तिथे सांगितलेल्या असतात. तरी ते बघा, प्रिन्सेस पार्ट जोडताना आपल्याला या पद्धतीने थोडंसं कापड आहे ते ॲडजस्ट करत टिप द्यायची असते, जिथे गोलाकार शेप आलेला असतो तिथे. ठीक आहे, आपल्याला चून पण येऊ द्यायची नाही, अगदी कापड पुढे सरकवत सरकवत आपल्याला ते साईड पार्टला इथे ॲडजस्ट करायचं आहे, तरच आपला प्रिन्सेस कटोरी आहे ती परफेक्ट बसते. तर इथे बघू शकता, कुठेही कमी जास्त प्रिन्सेस कटोरी झालेली नाही, आपली अगदी परफेक्ट बसलेली आहे. आणि प्रिन्सेस कटोरीचा पफ पण तुम्ही बघू शकता, एवढा परफेक्ट येतो आणि घातल्यानंतर ब्लाऊजचं या फिनिशिंग पण अप्रतिम असतं. मैत्रिणींनो, नक्की एकदा ट्राय करा माझ्या कटिंगनुसार. तर बघा, आतल्या साईडने कुठेही पफ न लावता आपला एवढा सुंदर पफ आहे तो क्रिएट झालेला आहे. बघू शकता, अगदी खोलगट आपला हातला भाग आहे तो आलेला आहे आणि घातल्यानंतर पण सेम फिनिशिंगमध्ये बसतो. तर इथे डबल शिलाई मी देऊन घेतली आणि जिथे कर्व आहे आपला गोलाकार शेप तिथे मी असे कट्स मारून घेतलेले आहेत. तर इथे प्रेस करायचं, नंतर मी ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे अगदी फिनिशिंगमध्ये. आणि इथे मुंड्याचा शेप आहे तो प्रॉपर आता आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे, कुठे कमी जास्त वाटत असेल तर. ठीक आहे, तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करताना लक्षात घेतल्या तर कुठेच तुमचा ब्लाऊज चुकणार नाही मैत्रिणींनो. तर बघा, किती परफेक्ट आपला प्रिन्सेस कटोरी लागलेली आहे. सेम त्याच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट कसा जोडायचा ते दाखवते. अगोदर मी प्रिन्सेस कटोरी चेक करून घेतली आणि सेम त्याच पद्धतीने मी प्रिन्सेस कटोरीला असं पाठीमागच्या दाबाच्या साईडने बोट ठेवून इथे मी शिलाई देऊन घेतलेली होती आणि आता वरच्या साईडने तो जोडत आहे. बघू शकता, या पद्धतीने दुसरा पण पार्ट इथे मी रेडी करून घेतला. तर बऱ्याच वेळा काय होतं, स्टिचिंगच्या वेळेस पण ब्लाऊज आहे तो चुकतो. कटिंग परफेक्ट येतं पण स्टिचिंगच्या वेळेस ब्लाऊज चुकतो. तर त्यासाठी व्यवस्थित अगोदर स्टिचिंगचे पण व्हिडिओ बघत चला माझे. तर बघा, पफ किती परफेक्ट आलेला आहे, एकदम सुंदर मैत्रिणींनो ब्लाऊज बसतो हा घातल्यानंतर. नुसता प्रिन्सेस कटचा शेप येऊन उपयोग नाही मैत्रिणींनो, प्रॉपर ब्लाऊज बसला पण पाहिजे घातल्यानंतर. आणि माझ्या पद्धतीनुसार अनेक मैत्रिणींनी ब्लाऊज पण स्टिच केलेले आहेत आणि कमेंट्स पण खूप छान आलेले आहेत, त्यांचे फीडबॅक एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत. बघू शकता, आतल्या साईडने पण पफ बघा, आतून कोणत्याही प्रकारचा कप्स आपण वापरला नाही तरी पण प्रिन्सेस कटचा पफ किती परफेक्ट आलेला आहे. आणि ते अजून एक तुम्हाला टिप्स सांगते, जर तुम्हाला अजून सुंदर पफ हवा असेल तर असा इथे टक्स आहे तो आपल्याला घेऊन घ्यायचा आहे. तर इथे टक्स दिल्यामुळे काय होतं, अजूनच सुंदर आपला उभार येतो प्रिन्सेस कटोरीला. तर बघा, किती फरक पडलेला आहे एका टक्समुळे. जर तुम्हाला कप्स आवडत नसतील तर या छोट्या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. अगदी परफेक्ट आपला पफ आहे तो प्रिन्सेस कटचा बघू शकता उभारून आलेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये. आतल्या साईडने पण तुम्ही बघू शकता. तर इथे बघा, आपला फ्रंट पार्ट आहे तो मी या पद्धतीने रेडी केलेला आहे. तर सेम याच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट आहे तो स्टिच करून रेडी केलेला आहे. बघू शकता, आणि दोन्ही पार्ट आपले या पद्धतीने दिसत आहे अगदी फिनिशिंगमध्ये. आणि फायनल लुक तुम्ही ब्लाऊजचा बघू शकता, अगदी सुंदर आपला डिसेंट इथे ब्लाऊजचा लुक आहे तो तयार झालेला आहे. अगदी
काठाच्या नाजूकशा डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग जमत नाही ते, किंवा कोणतं कटिंग हवं आहे प्रिन्सेस कटिंगचं किंवा कटोरी ब्लाउजचं, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यावरती मी डेली व्हिडिओ बनवत असते. आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि लाईक केल्यानंतर व्हिडिओला तुम्हाला हाईपचा ऑप्शन येणार आहे, तो हाईपचा ऑप्शनचे पॉईंट पण द्यायला विसरू नका. त्याच्यावरती मी नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.